नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? मला आशा आहे की तुम्ही धडा हवामान, हवामान आणि अनुकूलन भाग 1, 2, 3 आणि 4 चा व्हिडिओंचा आनंद घेतला असेल. या व्हिडिओमध्ये आपण काही वनस्पतींमध्ये अनुकूलन, सजीवांचे वर्गीकरण आणि द्विपदी नामांकन याबद्दल शिकाल. शिकण्याची उद्दिष्टे. आपण विविध नवीन गोष्टी शिकू, जसे की काही अधिवास आणि विविध वनस्पतींची वैशिष्ट्ये. पृथ्वीवरील विविध प्रदेशातील वनस्पतींचे अनुकूलन. वनस्पतीमध्ये अन्नाच्या अंतर्ग्रहणासाठी अनुकूलता. सजीवांची वैशिष्ट्ये. कार्ल लिनियसचे द्विपदी नामकरण. शंकूच्या आकाराची झाडे. बुडलेले, पाणी, हायसिंथ, कोरफड, बाभूळ, शंकूच्या आकाराचे. डोडर, हॅस्टोरिया, शोषक, मुळे, भाकरी, ड्रोसेरा, सूर्या, द्विपदी नामकरण. संकल्पना नकाशा. वनस्पतींची वैशिष्ट्ये. पृथ्वीवर अनेक प्रकारच्या वनस्पती आढळतात. काही झाडांना रंगबिरंगी फुले असतात. काही झाडे पाण्यात वाढतात तर काही वाळवंटात पाण्याच्या कमतरतेसह आढळतात. काही वनस्पती फक्त बर्फाळ देशात आढळतात. काही वनस्पती सूक्ष्मदर्शकाशिवाय दिसू शकत नाही, तर काही प्रचंड आहेत. काश्मीर आणि राजस्थानमधील सर्व वनस्पती एकाच प्रकारच्या नसतात. आपण त्यांच्यामध्ये बरेच फरक शोधू शकता. काश्मीरसारख्या बर्फाळ प्रदेशात पाईन आणि देवदार सारखी शंकूच्या आकाराची झाडे फुलतात. तथापि राजस्थानाच्या वाळवंटात निवडुंग आणि बाभूळ सारख्या वनस्पती आढळतात. तुमच्या सभोवतालच्या नदी, नाला, तलाव किंवा तलाव यासारख्या विविध जलकुंभांना भेट द्या. तुम्हाला स्थलीय आणि जलीय वनस्पतींमधील वैशिष्ट्यांमधील फरक आढळतो. याचा अर्थ ते एका विशिष्ट वातावरणाशी जुळवून घेत आहेत.
विविध वनस्पतीमधील विविध प्रकारच्या अनुकूलनांवर लक्ष केंद्रित करूया. जलीय वनस्पतींमधली अनुकूलन. जलचर वनस्पती पाण्याच्या तळाशी असलेल्या जमिनीत घट्ट रुजलेल्या असतात. त्यांचे देठ बुडलेले असतात, तर पाने आणि फुले पृष्ठभागावर तरंगतात. काही झाडे पूर्णपणे तरंगत असतात. त्यांची मुळे जमिनीत नांगरलेली नसतात. ती लहान आणि तंतुमय असतात, ज्यामुळे ते तरंगण्यास आणि हलकेपण घेण्यास सक्षम करते. अनेक पाणवन संपत्तीचे पानांचे देठांचे पृष्ठभाग कुजणे टाळण्यासाठी मेणाच्या थराने बनलेले आणि झाकलेले असतात. उदाहरणार्थ, कमळाच्या झाडामध्ये तुम्ही हे पाहू शकता. या आकारामुळे त्यांना पाण्याच्या जलद प्रवाहांना तोंड देण्यास मदत होते. जलीय वनस्पतींच्या देठांमध्ये आणि देठांमधील हवेची जागा पाण्यात तरंगण्यासाठी उपयुक्त आहे. वाळवंटातली वनस्पतीमध्ये अनुकूलन. हे एका छोट्या उपक्रमाद्वारे जाणून घेऊया. 2 कुंडीतली रोपे घ्या, एक निवडुंग आणि एक पानेदार वनस्पती. या झाडांच्या पानोभोवती प्लास्टिकच्या पिशव्या सैल बांधा आणि पहाटेपासून सूर्यप्रकाशात ठेवा. दुपारी ती भांडी वर्गात आणि त्यांच्या निरीक्षण करा. आपण लक्षात घेऊ शकतो की पानेदार वनस्पतींच्या तुलनेत कॅक्टी असलेल्या पिशव्यामध्ये फारच कमी पाणी असते. वाळवंटातील झाडे एकतर पानेहीन असतात किंवा त्यांचे पाने लहान सुयासारखी असतात किंवा काट्यामध्ये बदललेली असतात. परिणामी ते बाष्पीभवनाने खूप कमी पाणी गमावतात. स्टेम पाणी आणि अन्न साठवते आणि त्यामुळे मांसाळ असते. पानांच्या अनुपस्थितीत ते प्रकाश संश्लेषण करतात म्हणून देठ हिरव्या असतात. त्यांची मुळे जमिनीत खोलवर जातात आणि काही मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत पसरतात. या वनस्पतींच्या देठावर मेणयुक्त पदार्थांचा जाड थर असतो. ते रेबीनसारखे पातळ आणि बारीक असतात. बर्फाळ प्रदेशातील वनस्पतीमधले अनुकूलन. बटाटा, भुईमूग, रताळी, जलकुंभ, कोरफड, बाभूळ,
गाजर यासारख्या वनस्पतींचे निरीक्षण करा. कांदा, बीट, कडबा, द्राक्ष, इतर आणि तुमच्या आजूबाजूच्या इतर वनस्पती. बर्फाच्छादित प्रदेशातील झाडांना उतार असलेल्या फांद्या कशा प्रकारे उपयुक्त आहे. हिमाच्छादित प्रदेशातील वनस्पतींमध्ये प्रामुख्याने देवदार आणि पाईन यासारख्या कॉनिफरचा समावेश होतो. ही झाडे त्यांच्या तिरकास फांद्यामुळे शंकूच्या आकाराचे असतात. या प्रदेशात प्रचंड बर्फवृष्टी आणि प्रचंड थंडीमध्ये त्यांचा शंकूच्या आकाराचा बर्फ झाडावर जमा होण्यापासून रोखतो आणि जाड साल झाडाला थंडीचा सामना करण्यास मदत करते. वनप्रदेशातील वनस्पतीमधले अनुकूलन. विविध वनस्पती, झाडे, झुडपे आणि औषधी वनस्पती जंगलात आढळतात. या वनस्पती सूर्यप्रकाशासाठी आपापसात स्पर्धा करतात. त्यामुळे सूर्यप्रकाश मिळण्यासाठी झाडे उंच वाढतात आणि लता आणि वेली झाडांच्या आधाराने खूप उंच वाढतात. काही गिर्यारोहकांच्या देठावरील स्प्रिंगसारखे टेंडिल्स हे अनुकूलाचे उदाहरणच आहे. गवताळ प्रदेशातील वनस्पतीमधले अनुकूलन. गवताळ प्रदेशात विविध प्रकारची झुडपे आणि गवत आढळतात. गवताचे तंतुमय मुळे जमिनीची धूप रोखतात. विषववृत्तीचे प्रदेशातील जंगले घनदाट आहेत. वाघ, हत्ती, हरिण यासारखे प्राणी या गवतांमध्ये लपून राहू शकतात. तथापि थंड प्रदेशात गवत फारच कमी असते. सशासारखे प्राणी अशा गवतामध्ये आढळतात. डोंगराळ भागात तसेच मैदानी भागात विस्तीर्ण करणे आढळतात. वनस्पतीमध्ये अन्नाचा अंतर्ग्रहणासाठी अनुकूलता. झाडे जमिनीत नांगरलेली असतात आणि ऑटोट्रॉफिक असतात. तथापि डोडर, कुस्कुटा सारख्या वनस्पती परोपजीवी आहेत. डोडरच्या वनस्पती शरीरात पिवळ्या तारासारख्या देठांचा समावेश असतो. हे पानेहीन आहे आणि प्रकाशसंश्लेषण करू शकत नाही. तथापि यजमान वनस्पतीपासून पोषक द्रव्ये शोषण्यासाठी
त्यात हेस्टोरिया शोषक मुळे आहेत. ही मुळे पाणी आणि अन्न शोषण्यासाठी यजमान वनस्पतीचा प्रवाहहीय वाहिन्यांपर्यंत करतात. बुरशीमध्ये क्लोरोफिल नसते आणि ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. ते भाकरी आणि ब्रेड सारख्या पिष्टमय पदार्थांपासून अन्न मिळवतात. त्यांच्यामध्ये अन्न शोषण्यासाठी मुळासारखे तंतू असतात. झाडांना वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा आवश्यकता असते. नायट्रोजनाची कमतरता असलेल्या जमिनीत वाढणारी झाडे जसे की ड्रोसेरा, व्हीन्स फ्लायटॉप, पिच्चर प्लांट इत्यादी कीटक खाऊन त्यांची नायट्रोजनाची गरज पूर्ण करतात. या वनस्पतींमध्ये अनुकूलन दिसून येते जे कीटकांना आकर्षित करतात आणि त्यांना बंदिवासात ठेवतात. विविध वनस्पती जगण्यासाठी कशा प्रकारे अनुकूलन होतात हे तुम्ही पाहिलं आहे. आता या सर्व जीवांना वनस्पती किंवा प्राणी याचे नाव आणि वर्गीकरण कसे केले जाते हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. सजीवांचे वर्गीकरण. सजीवांचे वर्गीकरण का केले जाते? वनस्पती आणि प्राण्यांच्या वर्गीकरणासाठी कोणते निकष वापरले जातात? तर तर उत्तर असं आहे की या वैविध्यपूर्ण जिवंत जगामध्ये एकाच वेळी सर्व जीवांचा अभ्यास करणे आणि लक्षात ठेवणे सोपे नाही. वर्गीकरण या संदर्भात मदत करते. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या निकष वापरले आहेत आणि वनस्पती आणि प्राणी स्वतंत्रपणे वर्गीकृत केले आहेत. किंगडम ॲनिमलिया किंवा किंगडम प्लांटोपासून सुरू होणाऱ्या वर्गीकरणांमध्ये एक पदानुक्रम तयार केला जातो. मूलभूत समानता आणि फरकांवर अवलंबून पुढील गट आणि उपसमूह तयार केले जातात. याला वर्गीकरणाची पदानुक्रम असं म्हणतात. या वर्गीकरणांमुळे आम्हाला जीवांची नावे सहजपणे आठवण ठेवण्यास आणि लक्षात ठेवण्यास मदत झाली. लिनियसने तयार केलेल्या सर्व जीवांना नाव देण्यासाठी काही अटी आहेत. पाहूया. कार्ल लिनियसने द्विपदी नामकरण. विचार करा की अमित नावाचे 4 विद्यार्थी आहेत. आणि तुम्ही चर्चा करत असताना खास अमित तुमच्या मित्रांसोबत तू ज्या अमितबद्दल बोलत आहेस ते तुला कसं कळणार?
त्यातून संभ्रमण असं निर्माण होतो, बरोबर का? हे प्रत्येक गोष्टीत सामान्य आहे, मग ती व्यक्ती, ठिकाण, वस्तू किंवा प्राणी असो. अचूक ओळखण्यासाठी तुम्ही पहिले किंवा शेवटचे दुसरे नाव जोडू शकता. तर त्यांचे प्रकारे शास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांनी द्विपदीय नामकरण नावाचे एक प्रकारचे नामकरण तयार केले, जे काही प्रत्यय आणि उपसर्ग जोडून नावे सहजपणे ओळखण्यास मदत करते. प्रत्येक जीव ओळखण्यासाठी द्विपदी नामकरण वापरले जाते. त्यानुसार प्रत्येक जीवाला एक वैज्ञानिक नाव देण्यात आले आहे. यात दोन भाग आहेत. पहिला भाग जीनस आणि दुसरा भाग प्रजाती आहे. आंतरराष्ट्रीय नामांकन साहित्यांचे मार्गदर्शक तत्वानुसार ओळखल्या गेलेल्या सर्व जीवांना द्विपदी नाव देण्यात आले आहे. प्रजातीचे सर्व जीव इतके समान आहेत की रंग, उंची, निवासस्थान आणि सवयींमध्ये फरक न करता ते आपापसात पुनरुत्पादन करू शकतात आणि आपल्यासारख्या नवीन व्यक्ती तयार करू शकतात. उदाहरणार्थ, जगातील सर्व घरागुती मांजरी एकाच प्रजातीचे आहेत. कोंबड्या, गाय, कुत्रे इत्यादी प्राण्यांच्या बाबतीत आणि आंबा, गहू, मका इत्यादी वनस्पतींच्या बाबतीतही हेच आहे. मला आशा आहे की तुम्हाला समजले असेल. पाहिल्याबद्दल धन्यवाद. अधिक मनोरंजक व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय मुलांनो. तुमचा दिवस चांगला जावो. शुभेच्छा.